शुभ सकाळ मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये. हा मॉर्निंगचा व्ह्यू बघून घ्या, काय मस्त दिसतं. आज केला होता वडापाव, त्याची रेसिपी पण मी शेअर करते थोड्या वेळातच. सकाळी उठून सर्वात अगोदर मी माझा बेड साफ केला, ब्रश केला आणि ब्रेकफास्ट करून घेतला. ब्रेकफास्टमध्ये होते रव्याचा उपमा आणि ब्लॅक कॉफी. आता हा व्लॉग मी शूट करत आहे 15 ऑगस्टच्या दिवशी, म्हणजे इंडिपेंडन्स डेच्या दिवशी. आता आपण सेलिब्रेट करत आहोत 79वा इंडिपेंडन्स डे. पण विचार येतो, खरंच आपण तेवढे विचारांनी पुढे गेले आहोत का नाही. असं विचारांचं तर माहीत नाही, पण पोटाला आज स्वातंत्र्य द्यावं म्हणून मी चीट डे करायचं डिसाईड केलं आणि वडापाव बनवला. आता वडापावची रेसिपी पण फार इझी आहे, त्यासाठी जास्त काही झंझट लागत नाही. आता कढईमध्ये तेल गरम करायचं, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं. हिरवं वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण टाकून द्यायचं. आता वाटण व्यवस्थित परतले की थोडीशी हळद टाकायची. हळद परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपण सोडणार आहोत उकडलेले बटाटे, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि ते हाताने मस्तपैकी एकजीव करून हाताला थोडं थोडं तेल लावून त्याचे वडे पाडून घ्यायचे. आता बेसन पीठचं बॅटर जास्त घट्टही आणि जास्त पातळी न बनवता त्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकायचा आणि ते वडे एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायचे. आता वडे हे 10 मिनटं मंद आचेवरती मस्त तळू द्यायचे, म्हणजे ते मस्त खुसखुशीत होतात. आता वडे फार टेस्टी झाले होते, त्याच्यामुळे एक नाही तर मी 2 वडापाव खाल्ले आणि पोटाला खूप सारं स्वातंत्र्य दिलं. आता पोटाला स्वातंत्र्य दिल्यानंतर मला कॅलरीचं खूप सारे टेन्शन आलं आणि मग मी गेले मस्तपैकी नाईट वॉकला माझी 10,000 स्टेप पूर्ण करायला, कारण की आज जिमला पण सुट्टी होती. आता तिकडे गेल्यानंतर मला दिसले गणपती आणि गणपतीच्या इतक्या सुंदर मूर्त्या होत्या, त्याचेही मी शूट केलेले आहे. ते मी व्हिडिओच्या एंडला टाकलेले, तेही नक्की बघा. आता तुम्ही माझ्या व्हिडिओला येता बघता तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईक पण करा. मी असंच तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी आणि डेली ब्लॉग घेऊन येत आहे. आजच्यासाठीच एवढं, उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.